मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका घोषणेमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे। त्यांनी मांस विक्रीसाठी मल्हार प्रमाणपत्र आणलं आहे, ज्यात झटका मांस विकलं जाईल आणि ते मांस विकणार सुद्धा हिंदू असेल। झटका आणि हलाल हे दोन्ही एकाच प्राण्यांचे मांस, पण त्यामध्ये नेमका फरक आहे तरी काय आणि यात धर्म कसा मध्ये आला हे आपण पाहणार आहोत या व्हिडिओमधून। आम्ही महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। mallarcertification.com या निमित्ताने हे सुरू झालेलं आहे। याच्या माध्यमातून आपल्या हक्काची मटण दुकानं उपलब्ध होतील व 100% हिंदू समाजाचा प्राबल्य असेल व विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल। कुठेही मटणामध्ये भेसळ झालेले आढळणार नाही असं नितेश राणे यांनी म्हटलं आणि राज्यात नवीन वादाला तोंड फुटलं। हलाल आणि झटका मांस यावरून आता नवीन वाद सुरू झाला आहे। हलाल हा शब्द मूळचा अरबी आहे। याचा अर्थ हिंदी भाषेत मान्य असा घेतला जातो। या हलाल पद्धतीत जनावरांना मरणे मंजूर असते असे समजले जाते। त्यांना मारताना अगोदर त्यांच्या मानेवरील रक्तवाहिनीवर एक कट मारला जातो आणि त्यांचे संपूर्ण रक्त बाहेर निघून जाईपर्यंत वाट पाहिली जाते। याला हलाल करणे म्हणतात। थोडक्यात सांगायला गेलं तर त्याला तडपवून मारलं जातं। हे हलाल मांस इस्लाम धर्मातील श्रद्धेनुसार खाण्यासाठी मान्यता आहे। यात नंतर त्या प्राण्याच्या अवयवाचे तुकडे केले जातात। याला जिबाह असं म्हटले जाते। बकरी ईदला बकरी किंवा मेंढीला अशा पद्धतीने हलाल केले जाते। आता झटका मांस हे या विरुद्ध असते। यात प्राण्याला मारण्यापूर्वी त्याला बेशुद्ध केले जाते। नंतर एका धारदार हत्याराने एकाच वेळी त्याची मान धडापासून वेगळी केली जाते, ज्यामुळे त्या जनावराला कमी वेदना व्हावी। या प्रकरणात त्या प्राण्याला मारण्यापूर्वी उपाशी ठेवले जाते। झटका मांस हे प्रामुख्याने हिंदू आणि शीख समुदायाचे लोक खातात। नितेश राणे यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात झटका मांस विक्रीकरिता मल्हार प्रमाणपत्र मिळणार आहे, ज्यामुळे विक्रेता हा हिंदू असणार आहे। पण यामुळे एक नवीन वाद निर्माण झाला आहे। याआधी हलाल सर्टिफिकेशनवर हिंदुत्ववादी संघटनांकडून विरोध झाला होता। हलाल सारख्या धार्मिक प्रमाणपत्रांमुळे हिंदू खाटीक समाजाचा मांस विक्रीचा व्यवसाय अन्य समाजाला वळवला जातोय असा दावा केला होता। हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली जमा होणारे पैसे अतिरेकी कारवाया आणि लव जिहादसाठी वापरले जातात असाही आरोप केला गेला होता। त्यामुळे आता मल्हार सर्टिफिकेट काढून पुन्हा एकदा वाद निर्माण होणार का हे पाहावं लागणार आहे। तुम्हाला काय वाटतं, नितेश राणे यांनी केलेली घोषणा ही योग्य आहे का? यातून निर्माण झालेल्या वादामुळे नवीन कोणते राजकारण घडणार का? बिनधास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।